आघाडीवर दिसतंय. नाही, ठीक आहे, ट्रेंड का नाही बदलणार. सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे होते, ते पोस्टल मतदानाचे. आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. पण टक्केवारी चांगली झालेली आहे. हो, मतदान अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. दक्षिण भारतात बघितलं तर तिथे सुद्धा मोठा प्रचार भाजपने केला. मात्र तामिळनाडूमध्ये तर चित्र वेगळंच दिसतंय, कारण अभिनेता विजय यांचा TVK यांनी जवळपास 100 जागांवरती आघाडीवर आहेत. काँग्रेस DMK तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे खरं आहे, मी आता पाहिलं, पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहेत ते कल आहेत. मी म्हटलं ना, 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हे निकाल नाही सांगू शकत. पंतप्रधान मोदी असेल, अमित शहा असेल, तिथे तळ ठोकून होते पाहिलं तर. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. दुसरं त्यांना काय वेगळं देशाच्या हिताचं विकासाचं काय फार मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे असं मला दिसत नाही. ममता बॅनर्जी ट्विट केलं होतं, रात्री 20 घालवणं, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा द्या. ते काही करू शकतात. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे आणि मित्र पक्ष चुनाव आयोग, मी निवडणूक आयोग असेल तर काही करू शकतात. सर, ये पश्चिम बंगाल को लेकर ममता बनर्जी ने कल रात को ट्वीट किया है कि पश्चिम बंगाल के कई इलाकों में CCTV जो है, जहां पर काउंटिंग हो रही स्ट्रॉन्ग रूम के बाद, वहां पे CCTV बंद है, व्हीकल्स की जो है आवाजाही वहां पर दिखाई दे रही है और इसके साथ ही पावर कट्स हो गए हैं कई। नहीं, कुछ भी हो सकता है पश्चिम बंगाल में. जब बीजेपी को चुनाव जीतना होता है, हार का उनको जो हार का सामना करना पड़ता है और जीतने की कोशिश करते हैं वो लोग, तो ये सब हाथखंडे अपनाते हैं. उसमें SIR जैसे प्रकार होते हैं जो 90 लाख वोट काट दिए, बाद में जैसे CCTV गायब करना, हाँ, लाइट बंद करना, ये सब होते हैं. लेकिन अभी भी पश्चिम बंगाल में ये फर्स्ट राउंड होगी या पोस्टल वोटिंग की काउंटिंग हो गई होगी. अभी बहुत टाइम है. राज्यामध्ये सुद्धा पोटनिवडणुका 2 होत आहेत, राहुरी आणि बारामती. त्या पोटनिवडणुका या प्रतिकात्मक आहेत. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघामध्ये तर प्रमुख पक्ष कोणीच निवडणूक लढलेले नाहीत. काही अपक्ष तिथे निवडणुकीला उभे असल्यामुळे तिकडे निवडणूक होते. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक उभा केला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण शेवटी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेली निवडणूक आहे, त्याचा फायदा त्यांच्या घरातल्या उमेदवाराला मिळतो. सर, तमिलनाडु में CM रंगास्वामी का कहना है कि NDA जो है 20 सीटों पर विजय हासिल करेगी. इसके साथ ही TVK के चीफ विजय को भी कांग्रेचुलेट उन्होंने किया है. अच्छी बात है, मैं देख रहा हूँ जो रुझान सामने आए हैं उसमें TVK आगे है, लेकिन अभी पूरे नतीजे नहीं आए हैं और उसको बहुत टाइम लगेगा. सर, SIT नेमणार आहे सरकार, हालचाली करतायत. एक बलात्कार झाला 4 वर्षाच्या मुलीवर, बरोबर आहे. याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचं अपयश आहे. मग SIT त्यांची चौकशी करणार का? आरोपी पोलिसाच्या कस्टडीमध्ये आहे.
आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. मग आता SITचा विषय काय याच्यामध्ये आला? पण काही झालं की SIT नाही माहिती.